रस्ती गल्लो गल्ली पायपीट करत हातामध्ये प्लॅकार्ड घेत 70,000मध्ये 14 तारखेपर्यंतचा प्रचार करणारे आम्ही आणि दुसऱ्या बाजूला 70 कोटीची उड्डाणं आणि चोऱ्या माऱ्या आणि माऱ्या करणारे लोक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपली निर्भय महाराष्ट्र पार्टी. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या साध्या प्रचाराकडे सामान्य लोक धावून येतात. त्याच्यामध्ये हे 3 तरुणांचं एक पथक मला भेटलेलं आहे. पैकी एका तरुणाच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी कामी आलेलो आहोत. ते त्यांचं नाव सांगतील आणि तो प्रसंग सांगतील. मागील 2 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. माझं नाव प्रदीप सोळंके. स्वामीनारायण स्कूलची मुलगा होता, त्याला आई वडील दोन्ही मारले होते. तर त्याच्याकडे भरायला पैसेच नव्हते. तर मग अशातच आम्ही भावे सरांना भेटलो. पैसे तर कमी नाही केले, पण भावे सरांनी जो जीव आमच्यासाठी काढला ना, ते बघून खरंच एक कामात येणारा माणूस जितेंद्र भावे.